नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी तेजीची शक्यता। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी तेजीची शक्यता। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी तेजीची शक्यता। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी तेजीची शक्यता। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी तेजीची शक्यता। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव किती वाढणार, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। पहिल्यांदा बघा आंतरराष्ट्रीय बाजार। तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी दिसत आहे ही $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे आणि ही 3.5 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आहे। मे महिन्यात या असणाऱ्या बाजारभाव पातळीत वाढ होऊन मे महिन्यात आपल्याला सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $12.5 प्रति बुशेलच्या वर येताना दिसणार आहे। याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होऊन मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी 100% वाढण्याची शक्यता इथं निर्माण झाली आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, मे महिन्यात देशामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार आहे। घटणाऱ्या या सोयाबीन विक्रीमुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे। या आधारामुळे सोयाबीनचा भाव 4,800 पार जाऊ शकतो आणि म्हणूनच मित्रांनो, जर आपल्याला इथून पुढे सोयाबीनची विक्री करायची असेल तर 4,600च्या भावावर 50% सोयाबीन विक्री करा, उर्वरित 50% सोयाबीन 4,800च्या भावावर विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अलीकडच्या काळात काही दिसत नाही। मग भविष्यामध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।